Okay, we've started this session. First of all, very, very thankful to you, all of you, for joining this session. Just a minute. या सेशनची जी लँग्वेज आहे ती आपण मराठी ठेवायची की इंग्लिश की कॉम्बिनेशन केलं तरी चालेल. कॅन आय हॅव अ क्विक वोट ऑन दिस? चॅटमध्ये लिहिलं तरी चालेल किंवा अनम्यूट करून जरी सांगितलं. सगळ्यांना इंग्लिश समजतं? मराठी. ओके. ओके. ओके फॉर बोथ. थँक यू. थँक यू फॉर दिस कमेंट्स. तर आपण सेशनला सुरुवात करूया. आपल्या सेशनचं जे स्ट्रक्चर आहे ते ठरलेलं आहे. त्या स्ट्रक्चरमध्ये आपण पहिल्यांदा वेलकमिंग असेल आणि त्यानंतर जे स्पीकर आहेत आपले त्यांची एक थोडक्यात माहिती आपण देऊयात आणि त्यानंतर ॲक्च्युअल सेशनला सुरुवात होईल. आपल्यासोबत जे अभिजित भालेराव सर आहेत, तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन हा सेशन ऑर्गनाईज म्हणून रिक्वेस्ट केली होती. जे लोक बोलत नाही त्यांनी प्लीज म्यूट करून ठेवा. तर त्यांनी स्वतःहून येऊन या सेशनला रिक्वेस्ट केली होती की आपण हा सेशन घेऊ शकतो म्हणून. तर आय फर्स्ट ऑफ ऑल वॉन्ट टू थँक हिम फॉर हिज एफर्ट्स, फॉर हिज इनिशिएटिव्ह. आणि असे सेशन आपण अनेक वेळा आधी रन केलेले आहेत. मागे 2-3 वेळा आपण फायनान्शियल प्लॅनिंगवरती सेशन्स घेतलेले आहेत. तर सरांची ओळख होईल. त्यानंतर अ, जो सेशन असेल आपला तो एक 30 मिनिटं पुढे चालू शकेल. आणि कारण की आपण आता 10 मिनिटं जवळ-जवळ पहिली घालवलेली आहेत यामध्ये. तर आपल्याकडे 40 मिनिटं आहेत. आपला जो Zoom सेशन आहे तो 40 मिनिटाचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला तीच लिंक वापरून जॉइन करावं लागेल. ओके. हा एक एक्स्ट्रा एफर्ट आहे आपल्याला करायला लागेल कारण की आपल्याकडे पेड व्हर्जन नाहीये. तर एक छोटासा लॉजिकल आपण एंड पॉइंटला येऊ आणि त्यानंतर आपण पुन्हा जॉइन होऊ 40 मिनिटांच्या नंतर आणि पुन्हा सेशन चालू राहील. आणि तर आता सरांवरती अवलंबून असेल की ते किती वेळ त्यांना बोलायचं आहे. तर त्यांच्याकडे एक 60 मिनिटांचं प्रेझेंटेशन त्यांचं रेडी आहे. त्यामुळे 30+30 असे आपले मला वाटतं की आपण एक 2 सेशन्स किंवा 3 सेशन्स आपल्याला कदाचित लागू शकतील. तर प्लीज बी रेडी फॉर दॅट. आणि समजा तुम्हाला जॉइन नाही करता आलं, तरीही आपल्याकडे रेकॉर्डिंग हे अवेलेबल असेल. तेव्हा ते तुम्हाला नंतर बघता येईल. पण जो एक कंटिन्युएशन मधला भाग आहे, त्याच्यामुळे मला वाटतं, की जर तुम्ही ॲट अ स्ट्रेच जॉइन केलं, तर ते बरं पडेल. आणि शेवटचे एक 10 ते 15 मिनिटं आपण क्वेशन आन्सर सेशन ठेवूयात. आणि या आय थिंक दॅट्स इट. तर एक 10 मिनिटाच्या क्वेशन आन्सर नंतर समजा तुम्हाला काही प्रश्न असतील, तर आपला ग्रुप ऑलरेडी ओपन आहे. ग्रुपवरती सुद्धा आपण आता सध्या तरी ॲडमिनसाठी आहे तो. पण वी विल ओपन इट फॉर एव्हरीवन लेटर ऑन. राइट? तर आपण सेशनला सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच फॉर जॉइनिंग इन. आय वेलकम एव्हरीवन हिअर. आणि आय वुड लाईक टू गिव्ह सम इन्फॉर्मेशन अबाउट आवर स्पीकर अभिजित भालेराव सर, जे की जळगावचे आहेत मूळचे आणि ते गेली बरेच वर्ष पुण्यामध्ये राहत आहेत. त्यांचं बीई इलेक्ट्रिकल झालेलं आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी मुंबईमधून आणि त्यांचं मास्टर इन पॉवर सिस्टम झालेलं आहे IIT खरगपूरवरून. त्यांनी सेबीचे जे ऑथराइज्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत आणि इन्शुरन्स ॲडवायझर आहेत, त्यांचे काही कोर्सेस केलेले आहेत. आणि ही ऑल्सो होल्ड्स अ मास्टर्स डिग्री इक्विव्हॅलंट टू द सर्टिफिकेशन ऑफ फायनान्शियल रिस्क मॅनेजर FRM from a Global Association of Risk Professionals GARP फ्रॉम USA. तर इथून त्यांचं एक मास्टर्स डिग्री देखील झालेली आहे. आणि एक नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन स्कॉलरशिप त्याचे मेरिट होल्डर आहेत आणि गेट 2016 मध्ये सुद्धा ही इज अ रँक होल्डर. वी आर व्हेरी हॅपी टू वेलकम यू सर. आणि हे वाचताना फार आनंद होतोय आणि वी हॅव अ प्राऊड फिलिंग की आपल्या कम्युनिटीमधले
अभिजित सर हे एवढ्या छान एज्युकेशनल बॅकग्राऊंड, एवढी ख्याती त्यांची आहे, एवढे एज्युकेशनल डिग्रीज त्यांच्या सोबत आहेत. सो थँक्यू. आणि हे असून सुद्धा समाजाला काही देण्यासाठी म्हणून त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. खूपच छान गोष्ट आहे. थँक्यू. ही वर्कड विथ कंपनीज लाईक एमको, L&T. माझी रिक्वेस्ट असेल, जे लोक बोलत नाहीयेत त्यांनी म्यूट बघा. थँक्यू. आणि सध्या ते स्वतःचा बिझनेस रन करतात, फायनान्शियल प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन. आणि ही इज लुकिंग आफ्टर इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ ऑफ अराउंड 2.2 CR and insurance book of 10 lakhs. He is a professional share market trader with an experience of over 6 years. फॅमिलीमध्ये त्यांचे पॅरेंट्स आणि एक एल्डर ब्रदर आहेत, ललित भालेराव सर, जे की सोशली फार ऍक्टिव्ह असतात. सो ही इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ आस. आणि एक मोठी बहीण आहे, वाईफ, आणि ही हॅज ट्विन डॉटर्स. सो इज अ व्हेरी लकी पर्सन, आय वुड से एज वेल. आणि ही इज हायली इंटरेस्टेड इन टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट. आणि ही इज अ वेरोशियस रीडर. आणि ही लव्स टू रीड स्पेशली स्टफ रिलेटेड टू फायनान्स, असं काही स्पेसिफिक नाही. आणि हिज हॉबीज इन्क्लूड टुरिझम. ही लाइक्स टू लिसन टू रॉक म्युझिक अँड ही लाइक्स टू डू जिम. आणि ही हॅज गॉन ओव्हर टू ऑलमोस्ट रोम्ड ओव्हर 10 कंट्रीज. आणि फ्युचर प्लॅन्समध्ये त्यांचं आहे की त्यांना फायनान्शियल प्लॅनिंगचा जो अवेअरनेस आहे इंडियामध्ये, त्याचा इट इज व्हेरी मच लॅकिंग फ्रँकली. तर तो वाढवण्यासाठी म्हणून ही वॉन्ट्स टू टेक एफर्ट. आणि आपल्या समाजाचे ॲटलिस्ट एक 100 इंडिव्हिज्युअल्स त्यांना असे तयार करायचे आहेत, ज्याच्यामध्ये दे विल हॅव फायनान्शियल फ्रीडम थ्रू द पाथ ऑफ इन्व्हेस्टमेंट. हा त्यांचा फ्युचर प्लॅन आहे. सो आय बिलीव्ह वी विल हॅव मोर सेशन्स विथ अभिजित सर इन कमिंग फ्युचर. थँक्यू. एक छोटीशी इंट्रोडक्शन. आपले जे ऑर्गनायझर्स आहेत, समता सैनिक दल आणि पीपल्स एज्युकेशन वेलफेअर सोसायटी. तर आपल्याला माहिती असेल की आपण सोशली जे काही काम करतो त्याचंच एक्सटेन्शन म्हणून आपण, त्याचा मेन अजेंडा जो आहे तो आहे एज्युकेट ऑल, एज्युकेट ऑल आणि ऑर्गनाइज ऑल. तर हा जो आजचा आपला सेशन आहे तो एज्युकेट ऑलच्या अंडर जरी असला तरी त्याची पुढची पायरी म्हणजे एज्युकेट आणि ऑर्गनाइज, आपल्या सगळ्यांना ऑर्गनाइज व्हायचं आहे आणि आपल्याला पुढे चळवळ चालवायची आहे. त्यासाठी म्हणून आपल्याला एकत्र येणं फार गरजेचं आहे. तर माझी सगळ्यांना अपील असेल की जसं बाबासाहेब म्हणतात की आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचा उद्धार करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून आज अभिजित सर आपल्याला या सेशनसाठी ट्रेनर म्हणून लाभलेले आहेत. सो वी थँक यू व्हेरी मच. आणि अभिजित सर, ओव्हर टू यू. प्लीज अनम्यूट युअरसेल्फ आणि ओके सर. विल स्टार्ट इट. तुमच्याकडे आय विल ऍड यू ॲज अ होस्ट सो दॅट राईट. मी तुम्हाला होस्ट करतोय सर. तुमचं झाल्यानंतर तुम्हाला मला पुन्हा होस्ट करायला लागेल. ओके ओके चालेल. सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम. आणि समता सैनिक दलातर्फे आणि पीपल्स एज्युकेशन आणि वेलफेअर सोसायटीतर्फे मला बोलण्याची संधी देताय तुम्ही, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. आपल्याकडे पैसा आहे, पण त्या पैशाचं नेमकं करायचं काय, त्याला वाढवायचा कसा, आणि त्यातून आपल्यासाठी आपल्या ज्या बेसिक गरजा आहे वगैरे ह्या सगळ्या पूर्ण करून आपला एक मोठा कॉर्पस जनरेट कसा करता येऊ शकतो, यासाठी भरपूर जणांना भरपूर अडचणी असतात. तर आपण त्याबद्दल एक ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. तर आपण लगेच प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. ओके.
विजिबल. तर आजचं बेसिकली आपण आपलं अजेंडा काय आहे, तर आपण आपलं जे काय इन्कम आहे, त्या इन्कम थ्रू आपण स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी एक चांगलं भविष्य आणि आर्थिक दृष्ट्या स्टेबल असं लाईफ कसं मेंटेन करू शकतो आणि त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत, याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर या सगळ्यांमध्ये आपल्याला काही प्रश्नांची उत्तर शोधावी लागतील. तर ते काय प्रश्न असतील? तर मी इन्व्हेस्ट का केलं पाहिजे? सगळ्यात पहिले तर हा एक सर्वात मोठा प्रश्न असतो आपल्यासमोर, की मी का इन्व्हेस्ट करू? ओके. आणि किती करू? बरं, करायचं असेल तर माझ्याकडे काय-काय अव्हेन्यूज आहेत. जनरली आपण जर आता बघितलं तर आपल्याला मोस्ट कॉमन जे अव्हेन्यूज माहिती आहेत, ते आहेत एफ-डी, आर-डी, त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस, सुकन्या समृद्धी, त्याच्यानंतर मग प्रधानमंत्री सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण जेव्हा सर्वसामान्य माणसांना जेव्हा शेअर मार्केट रिलेटेड कोणताही एखादा ऑप्शन दिला जातो, तेव्हा त्यांच्या मनात एक भीती असते, की शेअर मार्केट म्हणजे काय, तर सट्टा आहे बुवा. सगळ्यांना असंच वाटतं. पण काय असतं ना, की एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण शिरत असतो, तेव्हा शिरत असताना त्याचे काय फायदे असू शकतात किंवा काय तोटे असू शकतात, हे आपण समजून घेतल्याशिवाय आपण त्या गोष्टीचा पुरेपूर उपयोग करून नाही घेऊ शकत स्वतःसाठी. तर ह्या सेशनमध्ये आपण तेच एक मोठा एक पर्स्पेक्टिव्ह द्यायचा प्रयत्न असणार आहे, की तुमच्याकडे जे काही ऑप्शन्स आहेत, त्यापैकी तुम्हाला सुटेबल ऑप्शन कोणता आहे, ते कसा निवडायचा आणि ते निवडत असताना काय-काय कोणत्या-कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि कोणत्या-कोणत्या गोष्टी ह्या तुम्ही चाचपून पाहिल्या पाहिजे. सो दॅट तुम्ही एक व्यवस्थित नियोजन स्वतःसाठी करू शकतात. ओके. तर सर्वात पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात आपण, की मी का सेव्हिंग इन्व्हेस्ट करायचं म्हटलं म्हणजे त्याआधी आपल्याला पहिले सेव्हिंग करावं लागेल. ओके. तर मी का सेव्ह केलं पाहिजे? तर एक साधं उदाहरणावरून मी एक्सप्लेन करू इच्छितो, की काय होतं 1995 सालची जर आपण गोष्ट पाहिली, तर 1995 साली आपल्या ज्या घरगुती गरजा होत्या त्याच्यासाठी, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर 4 जणांची आपण फॅमिली कन्सिडर केली, तर 4 जणांची फॅमिली चालवायला जवळपास आपल्याला ₹5,000 लागायचे 1995 साली. ओके. हेच जर आपण 2020 मध्ये पाहिलं, तर जवळपास 4 जणांची फॅमिली चालवायला आपल्याला जवळपास ₹25,000 लागतात. ठीक आहे. आणि हीच जी अमाउंट आहे, जी की 4 जणांची फॅमिली चालवण्यासाठी लागणार आहे, ती जवळपास 2045 मध्ये एक 2,25,000 घरात असेल. तर आता ह्याच्या सगळ्या फिगर्स आहेत, ह्या आल्या कुठून? तर ह्या फिगर्स आल्या आहेत आपला जो इन्फ्लेशन रेट, म्हणजे महागाईचा दर किती आहे, याला जर आपण कन्सिडर केलं, तर त्याच्यानुसार ही जी अमाउंट आहे, ही भविष्यात किती असू शकते याचा एक एस्टिमेट आपण काढू शकतो. तर त्या एस्टिमेटनुसार जर आपण 2045 साली आपल्याला घर चालवायला किती खर्च लागू शकतो, तर महिन्याला ₹2,25,000 पर्यंत लागू शकतो. तर आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आपण, की 1997 साली जर तुम्ही कोणी मोपेड गाडी घेतली असती सपोज, जर Activa वगैरे सारखी गाडी, तर त्या गाडीची किंमत तेव्हा होती ₹10,000 ते ₹18,000 आणि ती गाडी खरेदी करायला जर तुम्ही बँकेकडून लोन घेतलं असतं, तर तेव्हाचा जो व्याजदर होता, तो होता जवळपास 12% ते 14%. ठीक आहे. आणि असं लोन घेऊन जेव्हा तुम्ही गाडी घेतली असती, तर त्यासाठी तुम्हाला जो मासिक हप्ता होता, तो जवळपास ₹500 चा होता. ठीक आहे. आता पण सेम गोष्ट जर तुम्ही 2020 मध्ये केली असती, तर त्याच गाडीची किंमत तुम्हाला जवळपास 60,000 ते 2,00,000 पर्यंत पडली असती. आणि तुमचा जो मासिक हप्ता होता, जो आधी 1997 साली मी ₹500 करत होता, तो ₹2,000 आला असता. ठीक आहे. आता यामध्ये विसंगती काय आहे, तर तुम्ही इकडे बघा, 1997 साली जो रेट ऑफ इंटरेस्ट होता, व्याजदर होता, तो 12% ते 14% होता आणि 2020 साली तोच व्याजाचा दर 6% ते 7% आहे. पण तरीही 2020 साली जेव्हा तुम्ही सेम गाडी विकत घ्याल, तेव्हा तुम्हाला मासिक हप्ता जो ₹2,000 द्यावे लागणार आहे. व्याजदर कमी झालेत, नो डाउट, पण तरीही तुम्हाला जो हप्ता द्यावा लागतोय, तो जवळपास चौपट द्यावा लागतोय. का? कारण जी महागाई आहे, ती तुमच्या पैशाचं डिव्हॅल्युएशन करत असते. डिव्हॅल्युएशन म्हणजे काय, की तुमची जी पैशाची खरेदी करण्याची क्षमता आहे, ती कमी करत असते. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर यासाठी आपण अशा ठिकाणी पैसे गुंतवले पाहिजे, जिथे की आपल्याला महागाईपेक्षा जास्त परतावे मिळतात. तर महागाई जर आपण 6.5% ची धरली, महागाई जी आपण गव्हर्नमेंट जी आपल्याला 6.5% ते 7% ची महागाई सांगते ना, ती ॲक्चुअली ऑन पेपर महागाई असते. पण ॲक्चुअल महागाई जर आपण ऑन ग्राउंड महागाई पाहिली, तर ती जवळपास 8% ते 9% असते. ठीक आहे. म्हणजे काय, जर तुम्ही जर हे एक सोप्या शब्दात सांगायचं झालं, तर
एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीने जर 1990 साली 1,00,000 रुपये घेतले असते आणि एखाद्या कपाटात ठेवून दिले असते सपोज, आणि ते 1,00,000 रुपये जर त्यांनी 2000 साली काढले असते सपोज, तर त्या 1,00,000ची जी विकत घेण्याची क्षमता असते ती फक्त 48,400 रुपये राहिली असती 2000 साली. त्याच 1,00,000ला जर त्यांनी 2010 साली बाहेर काढलं असतं, तर त्याची जी विकत घेण्याची क्षमता असते ती फक्त 23,400 रुपये राहिली असती. आणि तेच 1,00,000 रुपये जे 1990 साली त्यांनी कपाटात ठेवले होते, ते जर त्यांनी 2020 साली बाहेर काढले असते, तर त्याची विकत घेण्याची क्षमता फक्त 11,300 रुपये राहिली असती. हे असं का होतंय? तर हे एक साधं उदाहरण आहे ते, याच्यावरून आपण समजून घेऊ शकतो, की काय आहे, की 1990 साली सोन्याचा भाव 3,200 रुपये होता. 2003 साली तो 5,600 झाला आणि 2020 साली 46,000 आणि आजच्या घडीला जवळपास 60,000च्या घरात सोनं चालू आहे. ठीक आहे. म्हणजे काय? जर 1990 साली एखाद्या व्यक्तीने जर सोनं घ्यायला गेला असता, तर त्याला 1,00,000 भागीला 32,000 एवढे तोळं सोनं मिळालं असतं, जे की जवळपास 30 तोळ्याच्या घरात येतं. ठीक आहे. आता त्याच व्यक्तीने जर सपोज 2020 साली सोनं घ्यायला गेला त्याच 1,00,000 रुपयाचं, तर त्याला सोनं किती मिळणार? 1,00,000 भागीला 60,000. ठीक आहे. जे की जवळपास 1.5 तोळं येतं फक्त. म्हणजे 1990 साली ज्या 1,00,000त तुम्ही 30 तोळं सोनं विकत घेऊ शकत होतात, त्याच 1,00,000त तुम्ही 2020 साली फक्त 1.5 तोळं सोनं विकत घेऊ शकताय. म्हणजे काय? की तुमचे जे 1,00,000 रुपये 1990 साली होते, त्या 1,00,000ची आजच्या दिवसाची किंमत फक्त आणि फक्त जवळपास म्हणजे 20 पटीने कमी झाली आहे. म्हणजे फक्त 5,000 रुपयाच्या घरात आली त्याची किंमत. म्हणजे कारण हे 5,000 कुठून आले? तर आपण इथे जसं बघितलं, की हे 32,000च्या भावाने 1,00,000त आपण 30 तोळे सोनं घेऊ शकत होतो. तेच 2020 साली आपण 60,000च्या भावाने फक्त 1.5 तोळे सोनं विकत घेऊ शकतोय. म्हणजे काय? जवळपास 30 भागीला 1.5 केलं तर जवळपास आपल्या 20 पट उत्तर 20 हे उत्तर येतं. म्हणजे काय? की तुमची खरेदी करण्याची क्षमता ही 20 पटीने खालावली आहे. जिथे तुम्हाला 30 तोळं सोनं मिळत होतं, तिथे आज फक्त तुम्ही 1.5 तोळं सोनं विकत घेऊ शकताय. एवढे तुमच्या पैशाचं डिव्हॅल्युएशन झालंय, एवढे तुमच्या पैशाची खरेदी करण्याची क्षमता कमी झाली आहे. तर मग याला याला तर अ, याला याचं आपल्यावर हे जी महागाई आहे, याचे आपल्यावर ॲज अ पर्सन, माणूस म्हणून आपल्यावर काय परिणाम असू शकतात आणि आपण याला इतकं सिरियसली का घेतलं पाहिजे? तर याच्यासाठी काही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे. जसे की सपोज जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल, ठीक आहे. तर रिटायर झाल्यावर तुमच्या जे अर्निंग आहे ते पूर्णपणे थांबून जाईल. ठीक आहे. पण तुमचे खर्च मात्र थांबणार नाही. तुमचे खर्च वाढतील, पण कमी नाही होणार. कारण रिटायर झाल्यानंतर एक सगळ्यात मोठा आपला कन्सर्न असतो स्वतःची हेल्थ. हेल्थचे एक्सपेन्सेस तुमचे वाढतात आणि महागाई तर ही सतत वाढतच असते. त्याच्यामुळे काय होतं, की तुमचे जे एक्सपेन्सेस आहेत ते नेहमी वाढत राहतील. म्हणून तुम्ही आज जेव्हा तुम्ही नोकरी करत आहात, तेव्हाच तुम्ही तुमच्या रिटायरमेंटबद्दल विचार केला पाहिजे. कारण का? कारण तुमच्या ज्या अर्निंग्ज आहेत, ह्या तुम्ही रिटायर झाल्यावर थांबणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्ही स्वतःला काय विचारला पाहिजे, की आज जे मी लाईफस्टाईल मेंटेन करतो आहे, सेम लाईफस्टाईल मी माझ्या रिटायरमेंट नंतर मेंटेन करू शकेल का? 10 मिनिटात आपला कॉल डिस्कनेक्ट होणार. ठीक आहे. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, की आपण पुन्हा जॉइन करावं सो दॅट आपण हे एक फुल स्ट्रेचमध्ये आपण हे कव्हर करूयात. ओके. ठीक आहे. अ, ठीक आहे. या व्यतिरिक्त आपण अजून काय विचार केला पाहिजे, की बऱ्याचदा आपण असं स्वतःबद्दल आपण नेहमी पॉझिटिव्हच विचार केला पाहिजे. पण कधी-कधी काय होतं, की आपण काही-काही गोष्टी ज्या आपल्या हातात नसतात, त्यांचाही कधी-कधी विचार केला पाहिजे. जसं की इन केस जर तुम्ही घरातले एकटे अर्निंग पर्सन असाल आणि काही तुम्हाला सपोज काही झालं, तर तुमच्या पश्चात तुमची फॅमिली फायनान्शियली कशी स्टेबल राहू शकते? तुमच्या पश्चात तुमच्या फॅमिलीला जे आर्थिक गरजा आहेत त्या तुम्ही तुमच्या हयात असतानाच त्या कशा प्लॅन करू शकतात, याबद्दलही तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही ते केलंय का? हा प्रश्नही तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. ठीक आहे. या व्यतिरिक्त भविष्य काळामध्ये आपले काही मोठे मोठ्या कॉर्पसची आपल्याला किंवा मोठ्या एका फंडाची आपल्याला गरज पडू शकते. ती का पडू शकते? कारण तुमच्या मुलांचं शिक्षण असेल, मुलांचं लग्न असेल, तुमचं स्वतःचं रिटायरमेंट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला एका पर्टिक्युलर टाईम ऑफ इव्हेंटला जसं की तुमचा मुलगा सपोज 18 वर्षाचा झाला, तर त्याला हायर एज्युकेशनसाठी काही पैसे लागू शकतात. हायर एज्युकेशनचा एवढा विचार का केला जातोय? कारण आजच्या घडीला जर कोणाला नुसतं आय-आय-एम अहमदाबाद सारख्या इन्स्टिट्यूटमधून एम-बी-ए करायचं असेल, तर त्याची फी ₹22,00,000 ही आजच्या दिवसाला आहे. जर तुम्ही 6.5% त्यावर इन्फ्लेशन लावलं आणि 15 वर्षांनी
वर्षांनी ही किंमत काढली ती जवळपास 80 लाखाच्या घरात येईल. तर जेव्हा सडनली त्याला MBA करायचं असेल तेव्हा 80 लाख तुम्ही कुठे कसे जनरेट करणार कुठून? तर त्याची तयारी तुम्ही आजपासून करू शकता. तर ती कसे तुम्ही करू शकतात याबद्दल आपण विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमची जी तब्येत आहे ती कधी तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी येईल हे आपण सांगू नाही शकत. तर ह्या मेडिकल इमर्जन्सीसाठी मी तयार आहे का? आणि मी तयार असेल तर मग मी त्याच्यासाठी काय केलंय? मी हेल्थ इन्शुरन्स घेतलाय का? तर त्यासाठी मी काय करू शकतो? कोणत्या पद्धतीचा हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकतो किंवा काय करू शकतो? तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एकदा नाही, दोनदा नाही तर 3-4 काय म्हणजे विचार करून ह्या गोष्टींवर आपण ॲक्शन घेतली पाहिजे. तर ॲक्शन घेण्यापूर्वी आपल्याला बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काय-काय अव्हेन्यूज अवेलेबल आहेत, कोणते-कोणते प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत आणि त्याचा आपण आपल्यासाठी बेस्ट वापर कसा करू शकतो, याबद्दल आपण आता पुढे जाणून घेऊयात. ठीक आहे. तर इन्व्हेस्ट करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट की अ, का म्हणजे इन्व्हेस्ट करत असताना कसं करायचं, किती करायचं आणि कुठे करायचं आणि कोणाकडे करायचं, ह्या सगळ्या गोष्टींची आपण उत्तरं शोधली पाहिजे. ठीक आहे. तर इन्व्हेस्टमेंट सुरू करत असताना बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो तो की मला जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर मला सगळ्यात पहिले माझं टाईम होरायझन डिफाईन करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे काय? तर समजा आता मी माझ्यावरून माझं स्वतःचं उदाहरण सांगतो की मी आता माझं वय 34 वर्ष आहे. मला रिटायर व्हायला आता जवळपास मी असं अझ्युम करतो की मी 60व्या वर्षी रिटायर माझ्याकडे रिटायर व्हायला 26 वर्ष आहे. तर 26 वर्षाच्या असताना 26 वर्षाचं आहे, तर माझ्याकडे माझ्याकडे लाँग टर्म साठीची मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण तेच माझे जे मुलं आहेत, ते जवळपास 16-17 वर्षानंतर ते हायर एज्युकेशनला जातील. तर त्यांच्यासाठी माझ्याकडे 16-17 वर्षांचा टाईम स्पॅन अवेलेबल आहे. माझ्या मुलांची लग्न होणार असतील, त्याच्यासाठी माझे 20-1 वर्षाचा टाईम स्पॅन अवेलेबल आहे. तर असं प्रत्येक तुमचा जो गोल आहे, त्याचा टाईम स्पॅन किती अवेलेबल आहे, याचा विचार करून मग तुम्ही कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची याचा तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स जे आहेत ते सिलेक्ट करत असताना आपण कोणत्या-कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, की ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवताय, ती एखाद्या गव्हर्नमेंट बॉडीकडून रेग्युलेट केली जाते का? जर केली जात असेल तर ती बॉडी कोणती आहे? आणि ती बॉडीने यापूर्वी जर कोणाला काही त्यांच्या गुंतवणुकीबद्दल तक्रार असेल, तर ती निवारित केली गेली आहे का? याबद्दल तुम्ही चौकशी केली पाहिजे. लिक्विडिटी म्हणजे काय, की सपोज तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे आणि तुम्हाला सडनली पैशांची गरज आहे. तर त्या पैशांची गरज भागवण्यासाठी तुम्ही जी गुंतवणूक केली ती तुम्हाला लगेच कॅशमध्ये कन्व्हर्ट करता येईल का? जसं की आपण जर रिअल इस्टेटमध्ये पैसा टाकला, जर आपण एखादं घर विकत घेतलं, तर ते घर आपल्याला लगेच विकून आपल्याला त्यातून पैसे मिळवता येत नाही. कारण घर विकायची ही प्रोसेसच एक खूप लांब असते. त्यामध्ये आपल्याला लिक्विडेट करायला वेळ लागतो. तर जिथे तुम्ही कुठे गुंतवताय, तर ती मला लगेच पैसे जनरेट करून देऊ शकते का? त्या व्यतिरिक्त त्यामध्ये काय-काय रिस्क्स इन्व्हॉल्व्ड आहेत? जसे की जर मार्केट दर आपण जर शेअर मार्केटबद्दल बोललो, तर तुम्ही पैसे गुंतवत असताना त्यामध्ये काय-काय रिस्क इन्व्हॉल्व आहे हे तुम्ही ऑलरेडी जाणून घेतलं पाहिजे. रिटर्न्स म्हणायचे म्हटले तर किती वार्षिक रिटर्न किती आहे? कंपाऊंड रिटर्न किती आहे? याबद्दलही तुम्ही माहिती घेतली पाहिजे. मी ज्या-ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल मी हे सगळे टॉपिक कव्हर करणार आहे. मी आता फक्त तुम्हाला जेव्हा एखादी गुंतवणूक करायची तेव्हा तुम्ही काय-काय विचार केला पाहिजे हे एक शॉर्ट क्रिस्प मॅनरमध्ये सांगतोय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की टॅक्सेशन. आता बरेचदा काय होतं की आपण इन्व्हेस्ट करतो, पण जेव्हा पैसे गुंतवले जातात, त्याच्यानंतर जेव्हा पैसा आपल्या हातात येतो ना, तर जेव्हा त्यावर टॅक्स लागतो ना, तर त्याचे रिटर्न्स ड्रास्टिकली कमी होतात. तर याचं बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर एफ-डी-आयचं बेस्ट एक्झाम्पल ऑफ धिस. कसं? तर सपोज तुम्ही आज एफ-डीचा रेट जर धरला तर जवळपास 7 ते 8% च्या दरम्यान एफ-डीचा रेट आहे. तर मी एक उदाहरण देऊन सांगतो की सपोज तुम्ही 10 लाखाची एफ-डी केली. 10 लाखाच्या एफ-डीवर तुम्हाला 8% आपण रिटर्न्स पकडूया. तर 10 लाखाच्या एफ-डीवर तुम्हाला 8% रिटर्न प्रमाणे सपोज ₹80,000 मिळाले. ठीक आहे. तर आता हे जे 80,000 आहे, तर ते तुम्हाला ऑन पेपर तुम्हाला दिसतंय की मला मिळताना ₹80,000 मिळाले म्हणजे 8% रिटर्न मिळाले. पण जेव्हा तुम्ही टॅक्स फाईल करायला जाल ना, तेव्हा काय होईल, की ते 80,000 जे असतील ना, त्यापैकी फक्त ₹10,000 तुमचे एक्झम्प्ट राहतील तुमच्या एफ-डीच्या इंटरेस्टमधले. बाकीचे जे ₹70,000 आहेत ना, त्या ₹70,000 वर तुमच्या टॅक्सेबल स्लॅबनुसार
तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे सपोज तुम्ही जर 30% टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल, तर त्या 70,000 वर तुम्हाला 7-21 प्रमाणे ₹21,000 टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे काय? तर जे 80,000चं इंटरेस्ट तुम्हाला मिळालं होतं ना, त्यातून वजा करा ₹21,000 उरले ₹59,000. म्हणजे काय? जर नेट-नेटमध्ये पाहिलं तर तुम्हाला फक्त 5.9 म्हणजे 5.9 इतका फायदा झाला. आणि आपण ऑन पेपर जेव्हा बघतोय तेव्हा आपल्याला काय वाटतं, की मला 8% रिटर्न मिळतात. पण ॲक्चुअली मिळाले किती? 5.9%. म्हणून कोणतीही गुंतवणूक करताना सगळ्यात पहिले म्हणजे टॅक्सेशनचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता हे सगळं करत असताना कसं मॅनेज करायचं? तर अ, पैसा फक्त कमवणं गरजेचं नाहीये, तर पैसा मॅनेज कसा करायचा हे त्यापेक्षा जास्त इम्पोर्टंट असतं. ठीक आहे. त्याशिवाय जर तुम्ही आज पैसा वाचवाल, तर उद्या तुम्हाला उद्या तुम्हाला पैसा वाचवेल. हे एक साधं सोपं गणित आहे एकदम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा तुम्ही अ, म्हणतात की मी X रुपये कमवतो, तर त्या X रुपयातले तुम्ही काहीतरी Y रुपये सेव्ह करून केल्यानंतर जे पैसे उरतील, त्यामध्येच तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस जर केले, तर तुमची जी इन्व्हेस्टमेंट अमाउंट आहे ना, जी इन्व्हेस्टमेंट तुमची आहे, ती अगदी कन्सिस्टंटली आणि प्रॉपर मॅनरमध्ये सुरू राहू शकते. ठीक आहे. तर इन्व्हेस्टमेंट करत असताना बेसिकली हा एक पिरॅमिड असतो, की ज्यामध्ये जो आपल्याला गाईड करतो, की आपण कशा पद्धतीने स्वतःचा फायनान्शियल प्लॅन केला पाहिजे. तर आता ह्या पिरॅमिडमध्ये सगळ्यात जो बेस आहे ना त्याला म्हणतात तुमची लिक्विडिटी. म्हणजे काय, की सपोज अभिजित दर महिन्याला माझा महिन्याचा खर्च आहे सपोज ₹40,000 ठीक आहे. आता आजच्या घडीला काय आहे, की कोणीही सांगू नाही शकत, की तुमचा जॉब कधी जाईल किंवा काय नॅचरल कॅलॅमिटी येईल किंवा कोणतं संकट तुमच्यावर कधी येईल हे सांगू नाही शकत आपण. म्हणून काय, तर आपण वर्स्ट टू वर्स्ट केस धरून चालायची, की सपोज माझा जॉब गेला. माझा मंथली एक्सपेन्स आहे ₹40,000 तर माझा सपोज जॉब जरी गेला, तरी मला जॉब शोधायला मी अझ्युम करतो, की मला 3 ते 6 महिन्याचा कालावधी लागेल. तर ह्या 3 ते 6 महिन्यामध्ये माझ्या सर्व्हायव्हलसाठी मला एक अमाउंट सेव्ह करून ठेवली पाहिजे. म्हणजे काय, की माझा जर ₹40,000 महिन्याचा एक्सपेन्स असेल, तर जवळपास 40 गुणिले 6 ₹2,40,000 मी नेहमी माझ्या बँकेत सेव्हिंग अकाउंटला ठेवले पाहिजेत. का? की इन केस माझा जॉब गेला, तर मला ते पैसे वापरता येतील. माझ्यावर बर्डन येणार नाही. कारण ऑलरेडी सपोज तुमचा जॉब गेलेला असेल किंवा तुमच्याकडे काही संकट आलेलं असेल, तर ह्या संकटाला सामोरं जाताना अजून दुसरं संकट तुमच्यावर नको, या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण हे 3 ते 6 मंथ्सचे एक्सपेन्सेस आपण ऑलरेडी आपल्या सेव्हिंग अकाउंटला ठेवले पाहिजे. आपण 1 मिनिटात डिस्कनेक्ट होणार आहोत. तर पुन्हा सेम लिंकला क्लिक करून आपण जॉइन करू शकतात. ओके. त्यानंतर आपण रिस्क आपल्या सगळ्या कव्हर केल्या पाहिजे. तर रिस्क कोणत्या असतात? तर बेसिकली आपल्या 4 रिस्क असतात. आयुष्यामध्ये कोणत्याही व्यक्ती जर असतो त्याला 4 रिस्क असतात. एक मृत्यूची रिस्क, एक आजारांची रिस्क, एक असते डिसेबिलिटीची रिस्क आणि एक असते डिझास्टरची रिस्क. ओके. तर ह्या 4ही रिस्क आपण कव्हर केल्या पाहिजे. ठीक आहे. आता ह्या 4ही रिस्क कशा कव्हर करायच्या ते आपण बघूयात. अ, ह्या रिस्क कव्हर झाल्यानंतर मग जो उरलेला पैसा असतो, त्या उरलेल्या पैशातून आपण आपले जे स्वप्न